मुलांना क्रमिक पुस्तक हातात यायच्या आधी विज्ञान माहीत असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यांना लहान कोण मोठं कोण माहीत आहे. त्यांना लांब कळतंय, त्यांना जवळ कळतंय, त्यांना जड कळतंय, त्यांना हलकं कळतंय, त्याला गरम कळतंय, गार कळतंय. कितीतरी गोष्टी कळतात. मग हे सगळं विज्ञानच आहे ना. गार बर्फ, हे पाणी गार आहे आणि हे पाणी गरम आहे, हे समजणं हे सुद्धा विज्ञान आहे. आपण निरीक्षण करतो. मग मला गुळगुळीत आहे, खरखरीत आहे, मऊ आहे, गुबगुबीत आहे, हे डोळ्यांनी दिसतं ना. हे शब्द त्यांची एका बाजूला हे शिकताना भाषा पण समृद्ध होत जाते. विज्ञानाची एक स्वतःची परिभाषा आहे, ज्याच्यात नेमकेपणा आहे, ज्याच्यामध्ये अचूकपणा आहे, आणि तोच सांगितला तरच ते कळणार आहे, बरोबर. अदरवाईज काहीतरी त्याचं वर्णन करायला गेलो तर विज्ञान नाही म्हणता येणार त्याला. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आहे, जे अनुभवावरती आधारित आहे, जे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे, त्याला आपण विज्ञान म्हणणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्याला त्याची पहिली जी 5 इंद्रिय आहेत, मगाशी म्हटलं तसं, ती पहिल्यांदा ऍक्टिव्ह करणं, काय त्याचा वापर करायला शिकणं, आणि त्याच्यातनं त्यानं स्वतःला समजून घेणं. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आज विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आज आपण खास मुलाखत घेत आहोत, आणि आजच्या विशेष मुलाखतीसाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर उदय गायकवाड सर. नमस्कार सर, आपलं सकलम मध्ये स्वागत आहे. नमस्कार. लहान मुलं हे फारच संवेदनशील असतात, आणि एखादी घटना घडली तर चटकन त्यांना त्यांच्या मनावर फार खोलवर परिणाम होतो, आणि नेमकं त्याच वयात त्यांच्या विचारांची दिशा ठरत असते. तर मग त्यांना क्रिटिकल थिंकिंग, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लॉजिकल थिंकिंग घडवण्यासाठी तर आपल्याला काही विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि याच गोष्टीसाठी डॉक्टर गायकवाड यांनी शाळेमध्ये मुलांसोबत एक नवीन प्रयोग केले. क्रमिक शिक्षणाच्या बाहेर जाऊन त्यांनी बिनभिंतीची उघडी शाळा अस्तित्वात आणली. नक्की हे कोणते प्रयोग होते आणि काय होते याच्याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेऊयात सरांसोबत. सरांची ओळख आपल्याला पर्यावरण तज्ज्ञ म्हणून आहेच आहे, पण आज वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणारा माणूस म्हणून आज आपण त्यांची खास मुलाखत घेत आहोत. नमस्कार सर. तर स्वातंत्र्य काळापासून शाळेच्या पातळीवरती वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा यासाठी खूप प्रयत्न झाले, पण आजही ते होताना दिसत नाही. तर तुम्ही असे वेगळे कोणते प्रयोग केले आणि कुठे केले? मी प्रयोग केले म्हणण्यापेक्षा खरं तर त्याची 2-3 ठिकाणं सांगता येतील. की सृजनानंद विद्यालय नावाची एक शाळा प्राचार्य लीलाताई पाटील म्हणून होत्या, आणि त्या शिक्षण उपसंचालक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना जे शिक्षणामधले अडथळे वाटले होते मुलांच्या दृष्टिकोनातून, तर ते त्यांनी आपण प्रयोग करून बघायचे असं ठरवलं, आणि एक प्रायोगिक प्राथमिक शाळा कोल्हापुरात सुरू झाली, सृजनानंद विद्यालय या नावाने. 1985 पासून ती शाळा सुरू झाली होती, आणि मी साधारणतः म्हणजे सुरुवातीच्या काळापासून त्या शाळेमध्ये विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास अशा वेगवेगळ्या विषयांच्या मधले शिक्षक म्हणून ऑनररी शिक्षक अशी हे होती, आणि मी तिथे शिकवायला जात होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी काही आदिवासी मुलांच्यासाठी पण काही सिलेबस तयार करायचा होता, तिथेही मी हे केलं. तसं सृजनानंद केंद्र नावाची हे होती, की त्याच्यामध्ये आम्ही मोबाईल ठिकठिकाणी जाऊन या पद्धतीचे कार्यक्रम करायचे, किंवा काही शिबिर कार्यशाळा घ्यायच्या, शिक्षकांसाठी पण घ्यायच्या, मुलांसाठी पण घ्यायच्या, असं होतं. आणि त्याच्यानंतर विज्ञान प्रबोधिनी नावाची संस्था, ह्या 4ही माध्यमातून मी हे वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले. सगळ्यात जास्त काळ मात्र सृजनानंद विद्यालयामध्ये केला. ती शाळा खरं तर प्रायोगिक प्राथमिक शाळा अशीच होती, आणि आमचं असं म्हणणं होतं की क्रमिक पुस्तकाच्या बाहेर सुद्धा आपण काही शिकवू शकतो, आणि ते कसं शिकवायचं याच्यासाठी ते सगळे प्रयोग होते. मग तुम्ही असे कुठले प्रयोग केले, तुम्ही आम्हाला सांगाल तर? खूप प्रयोग केले. म्हणजे आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती, की आम्हाला मुलांच्या मध्ये जी जिज्ञासा आहे, किंवा त्यांच्यामध्ये विज्ञानाच्या बद्दल जे कुतूहल आहे, अनेक असं कदाचित फॅन्टसी पण असू शकते ती, पण ते कुतूहल त्यांचं मारायचं नाही, आणि त्यांना प्रश्न पडू द्या, त्यांना विचारू द्या, ते बघू देत, प्रत्यक्ष अनुभव देत, किंवा त्या अनुभवाच्या नंतर त्यांनी ती कृती करू देत, आणि मग त्याच्यातून ते शिकते होते. म्हणजे अगदी सरळ म्हणायचं झालं तर त्यांचं कुतूहल जपणं, त्यांची जिज्ञासा जागवणं, या उद्देशाने हा सगळा प्रवास सुरू होता. क्रमिक पुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण बरेचसे प्रयोग केले. म्हणजे विज्ञानामधल्या ज्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या, त्या संकल्पना आपण शिकवणं हे त्या प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेचा भाग होता. आम्ही मात्र थोडंसं काय करत होतो, तर केवळ विज्ञान नाही तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जर रुजवता आला आपल्याला, तर ती मुलं त्यांची ती शिकती होती. आणि तू मगाशी म्हटलीस, पण मी नक्की असं म्हणेन की मी शिकवलं असं म्हणण्यापेक्षा मी जास्त शिकलो त्या मुलांच्या बरोबर. त्याचं कारण मुलांच्या मध्ये प्रचंड प्रश्न असतात,
खूप त्यांना विचारायचं असतं, खूप बोलायचं असतं, त्यांना खूप शंका पडतात आणि दुसरी गोष्ट त्यांना भीडभाड काही बाळगत नाहीत. ते मोकळेपणाने विचारत असतात, लाजत नाहीत, ते घाबरत पण नाहीत. आणि आम्ही कधी शाळेत मुलांना मारत नव्हतो, त्याच्यामुळे घाबरायचा प्रश्न होता. आणि त्याच्यामुळं मुलांनी असंख्य प्रश्न विचारले आणि ती मग विज्ञानातली जी संकल्पना आहे, प्रत्येक छोटी छोटी संकल्पना मुलाला समजावी, ती त्याच्या ह्याच्यामध्ये पक्की व्हावी आणि त्यानं ती समजून घ्यावी, या दृष्टीने आम्ही हा सगळा प्रवास सुरू होता. मग खूप उदाहरणं सांगता येतील. म्हणजे उदाहरणार्थ आता पाणी एक गोष्ट शिकवायचं तर पाण्याच्या बद्दल काय काय सांगणार आपल्याला. मग अगदी पुस्तकात मर्यादित गोष्टी आहेत, पण आम्ही पाण्याला रंग नाही, पाण्याला चव नाही, पाण्याला वास नाही, पाणी वाहतं किंवा पाणी गोठतं, पाण्याची वाफ पण होते, पाणी आपण समपातळीमध्ये राहतं, जलतरंगासारखं वाद्य पण पाण्यासारख्या ह्याच्यावरती वाचतं, पाणी स्वच्छतेसाठी आपण वापरतो वेगवेगळ्या कारणांनी. असे असे सगळे जे मुद्दे होते, म्हणजे विशेषतः पाणी आणि पाण्याचे जे गुणधर्म आहेत त्याची खूप मोठी यादी केली. आणि मग एक मुद्दा शिकवायचा आहे. काय शिकवायचा आहे? पाण्याला रंग नाही, एवढं शिकवायचं. मग त्यांना कसं कळणार? तर अगदी पहिली दुसरीच्या मुलांना वेगवेगळ्या रंगाच्या पाणी किंवा पाण्यात वेगवेगळे रंग टाकले आणि मग हे रंगीत पाणी आहे, हे दूध आहे, हे ताक आहे, हे तेल आहे आणि हे पाणी आहे. मग हे पाणीच कसं आहे? त्याच्यावरती पुन्हा म्हणजे ह्याला वास, इतर काही गोष्टींना वास आहेत, ह्याला वास नाही आहे. दुधाला वास आहे, ताकाला वास आहे, तेलाला वास आहे, याला वास नाही. इतकं सोपं करून, पण हे नुसतं तोंडी सांगितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी दूध, ताक हे सगळं घेऊन समोर जाऊन ह्या गोष्टी प्रत्यक्षात त्यांना करायला लावल्या. काही आम्ही वर्गात केल्या. पाण्याची वाफ होते हे त्यांना कसं शिकवायचं आहे? वाफ दाखवणार कशी? तर चहाच्या किटलीमध्ये, तव्यामध्ये, पसरट भांड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी ठेवून वर्गामध्ये सिलेंडर शेगडी ठेवून वाफ करून दाखवली. मग ती वाफ वेगवेगळ्या ह्याच्यावरती घेऊन दाखवली, म्हणजे त्या वाफेचा परिणाम पण आपल्याला त्यांना दाखवता आला पाहिजे. मग वाफ होणं ही एक गोष्ट शिकली. मग वाफ, कपडे आपण वाळत घालतो, मुलांना अनेक प्रश्न पण पडायचे. मग उजेड नाहीये किंवा ऊन नाहीये तरी कपडे कसे काय वाळतात? म्हणजे सूर्याच्या उष्णतेनेच वाळतात. हवेत उष्णता असते हे सांगायला लागते त्यांना. पण मग त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या प्रवासातून पुढे काय शिकली मुलं? तर जलचक्र शिकली. म्हणजे पाऊस कसा पडतो आणि मग पृथ्वीवरचं पाणी वगैरे वगैरे, ही जी खूप मोठी संकल्पना आहे पुढं. पण त्या संकल्पनेपर्यंत पोचायला लागलेले सगळे प्रयोग आमचे करून झालेले होते. पाण्यात तरंगतं काय बुडतं, काय तरंगतं, काय विरघळतं, काय विरघळत नाही. प्रत्येक दिवशी एक नवा प्रयोग आम्ही मुलांच्या बरोबर केला. आणि मग असा जसं पाण्याबद्दलचे प्रयोग केले खूप, तसे मातीबद्दलचे केले. वेगवेगळ्या प्रकारची माती बघितली आम्ही. मग माती कालवून बघितली, मातीच्या खेळणी करून बघितली, मातीमध्ये खेळून झालं आमचं. किंवा माती चिकट माती आहे, ही खरखरीत माती आहे, ही गुळगुळीत माती आहे, ही तांबड्या रंगाची आहे, ही काळ्या रंगाची आहे, ही पांढऱ्या रंगाची आहे. मग माती आणि कुठं वापरतात, मातीचं काय काय बनतं, असा एक मातीचा प्रवास ज्याला म्हणता येईल तसा. आणि ते सगळ्या गोष्टी काही वेळेला आम्ही पन्हाळ्याच्या सारख्या ठिकाणी मुलांना आम्ही खूप बाहेर घेऊन जात होतो. तर पन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला शाडू किंवा काव हे डोंगरामध्ये त्यांना दाखवले आम्ही. बघ, ही शाडू आहे, काव आहे, ही डोंगराच्या भूगर्भाच्या पोटात आहे. हे प्रत्यक्षात तिथं जाऊन ती घेऊन ती वापरून मुलांनी ज्यावेळेला बघितली त्यावेळेला मुलांना खडक, वेगवेगळ्या प्रकारचे खडक पण आम्ही मुलांना दाखवले. कोल्हापूर शहरातल्या अनेक इमारती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे काही इमारती तांबड्या दगडामध्ये आहेत किंवा ताराणी चौकामधल्या पुतळ्याचं हे जयपूरच्या स्टोनमध्ये आहे, अंबाबाईचं देऊळ बसाल्टमध्ये आहे. तर याही गोष्टी किंवा अनेक गड किल्ले आणि हे काळ्या दगडामध्ये, बसाल्टच्या कठीण दगडामध्ये आहे, जो सह्याद्रीचा आहे, जो अग्निजन्य खडक आहे. तर अवघड शब्द सांगण्यापेक्षा आपण सोपं करून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. मग वेगवेगळ्या वनस्पती आहेत आपल्याला. मग मी आता तुला उलटा प्रश्न जर विचारला की तुला साधारणतः आत्ताच्या आत्ता मला किती वनस्पतींची नावं तुला माहिती आहे किंवा किती वनस्पती तू ओळखू शकतेस असं तुला विचारलं तर काय सांगणार? जास्तीत जास्त खूप ठराविक 4 बोटावर मोजणे. पण आमची मुलगा 30-40 वनस्पती सांगू शकत होती. त्याचं कारण असं अगदी सोपं आहे. त्याचं कारण, तुला कोथिंबीर माहित आहे, पोकळा माहित आहे, मेथी माहित आहे, कांद्याची पात माहित आहे, ह्या सगळ्या वनस्पतीच आहेत ना. मग दुर्वा माहित आहेत, बेल माहित आहेत, जास्वंदीचं फुल माहित आहे, सगळ्या वनस्पतीच आहेत. शेवग्याची शेंग तुला माहिती आहे. तर मग तूच आता यादी जर परत एकदा केलीस तर तू म्हणणारस की नाही मला 50 तर नक्की माहित आहे.
आंब्याचं पान आपल्याला माहिती आहे, खाऊचं पान आपल्याला माहिती आहे. म्हणजे मिनिमम गोष्टी आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायला आम्ही शिकवलं. आमचा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या ज्या कसोट्या आहेत किंवा जे टप्पे आहेत त्या टप्प्यातला पहिला टप्पा काय आहे तर निरीक्षण. मुलांना बघायला शिकवा आणि त्याच्यातनं जे प्रश्न पडतील ते प्रश्न त्यांना मोकळेपणानं विचारू द्या. इथंच विज्ञानाची रुजवण आहे. आणि गंमत अशी आहे की शाळेत आल्यानंतरच आपण विज्ञान शिकतो असं काही नाही आहे. शाळेत येण्याच्या आधी म्हणजे मूल 6 वर्षाचं होतं त्यावेळेला शाळेत येतं. कदाचित शाळेच्या म्हणजे पहिली ते येण्याच्या आधीचे 2 वर्ग कधी पालक पाठवतात, जातात मुलंही. पण मुलांना क्रमिक पुस्तक हातात यायच्या आधी विज्ञान माहीत असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. त्यांना लहान कोण मोठं कोण माहीत आहे. त्यांना लांब कळतंय, त्यांना जवळ कळतंय, त्यांना जड कळतंय, त्यांना हलकं कळतंय, त्याला गरम कळतंय, गार कळतंय, कितीतरी गोष्टी कळतात. हे सगळं विज्ञानच आहे ना. गार बर्फ, हे पाणी गार आहे आणि हे पाणी गरम आहे, हे समजणं हे सुद्धा विज्ञान आहे. आम्ही काय केलं, मूल आपला पण शिकत असतं, आपण त्याला फक्त संधी निर्माण करून द्यायची आहे. मुलं घडवायची बिडवायची काय आमची कल्पना नव्हती. मुलं घडत असतात, आपली पण घडत असतात. आणि ती आपली पण घडतात म्हणजे काय होतं तर त्यांना फक्त प्रवृत्त करायचं आहे, ती संधी द्यायची आहे, तिथपर्यंत पोचवायचं आहे, एवढंच काम होतं. आपल्याला 5 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, या 5ही इंद्रियाचा वापर करायला आम्ही शिकवलं. आणि हे विज्ञानाचा पहिला हे आहे. आपण निरीक्षण करतो, मग मला गुळगुळीत आहे, खरखरीत आहे, मऊ आहे, गुबगुबीत आहे, हे डोळ्यांनी दिसतं ना. हे शब्द त्यांची एका बाजूला हे शिकताना भाषा पण समृद्ध होत जाते. विज्ञानाची एक स्वतःची परिभाषा आहे ज्याच्यात नेमकेपणा आहे, ज्याच्यामध्ये अचूकपणा आहे. आणि तोच सांगितला तरच ते कळणार आहे, बरोबर. अदरवाईज काहीतरी त्याचं वर्णन करायला गेलो तर विज्ञान नाही म्हणता येणार त्याला. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आहे, जे अनुभवावरती आधारित आहे, जे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे, त्याला आपण विज्ञान म्हणणार आहे. मग आमची शिक्षणाची जी संकल्पना होती त्याच्यामध्ये ज्ञान, वृत्ती आणि कौशल्यांचा विकास म्हणजे शिक्षण. मग ज्ञान म्हणजे काय, परत तर माहिती म्हणजे ज्ञान नाही. आपल्याला आता खूप माहिती आहे, म्हणजे आत्ताच्या जगामध्ये तर खूप माहितीचा म्हणजे महास्फोट होऊन गेला असं परिस्थिती आहे. माहिती खूप आहे, पण माहितीचं ज्ञानात रूपांतर करायची जी हे आहे, जे अंतर आहे किंवा जे प्रवास आहे, माहितीचं ज्ञानात रूपांतर होईल, ज्ञानात कसं रूपांतर होईल याच्यासाठीचे प्रयत्न करणं म्हणजे विज्ञान शिकवणं. तुम्ही आत्ताच बोललात की आजकाल खूप इन्फॉर्मेशनचा स्फोट होतोय, माहितीचा स्फोट होतोय, पण ज्ञानापर्यंत जायचा प्रवास. मला हेच विचारायचं होतं की आता या डिजिटल युगात आजकालची म्हणजे लहान लेकरांमध्ये सगळेजण मोबाईलवरच सगळा वेळ घालवतात. तर मग त्याच्यामध्ये त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा कसा विकसित करायचा? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्याला त्याची पहिली जी 5 इंद्रिय आहेत, मगाशी म्हटलं तसं, ती पहिल्यांदा ऍक्टिव्ह करणं, काय त्याचा वापर करायला शिकणं आणि त्याच्यातनं त्यानं स्वतःला समजून घेणं, त्याच्यावरती विचार करणं. आता म्हणजे आपण एक हे झालं की मी एखादी गोष्ट निरीक्षण केली, मग मला कळलं, मग निरीक्षणानंतर काय करायला पाहिजे मी, तर तिचं नुसतं निरीक्षणावरती मी माझा निर्णय घेऊन चालणार आहे का, नाही. त्याच्या पुढे जाऊन मला एक टप्पा आणखी पुढे जायला लागतं, तपासणी करायला लागते. मग तपासणी म्हणजे लगेच तोंडात टाकून चालणार नाही आहे, खाऊन नाही, पण वास घेता येतो, आपल्याला स्पर्श करता येतो, भिंगातून बघता येतं, मायक्रोस्कोप खाली बघता येतं, म्हणजे तपासणी करणं वेगवेगळं. त्याच्यानंतर आपण तर्क करू शकतो की असं असेल का, तसं असेल का, हे असं होईल का, तसं होईल का, हे ह्याच्यासारखं आहे का. वर्गीकरण करतो, म्हणजे तुला जर अनेक प्रकारच्या डाळीचे आम्ही मुलांच्यावर केलेला प्रयोग, प्रत्येकाला चमचाभर वेगवेगळ्या डाळी आणायला सांगितल्या घरातल्या. त्यानं कुठली आणली ते सांगितलं, त्याचा कोणाची पिवळी होती, कोणाची हिरवी होती, कोणाची उडदाची होती, मसुरीची होती, मटकीची होती, वगैरे वगैरे. सगळ्या डाळी एकत्र केल्या आणि परत सांगितलं आता ह्याचं वेगळं वेगळं, प्रत्येकाला काम सांगितलं की आता वेगळं वेगळं करा. म्हणजे काय शिकवलं आम्ही, वर्गीकरण शिकवलं. असं पानांचं वर्गीकरण पण शिकवलं, फुलांचं पण शिकवलं. मग एक वर्गीकरणाचे अनेक निकष असतात हेही शिकवलं. म्हणजे मोठ्या आकाराची फुलं, छोट्या आकाराची फुलं, समसंख्येतली पाकळ्या असलेली फुलं, विषम संख्येतली पाकळ्या असलेली फुलं, रंगीत पांढऱ्या रंगानुसार वर्गीकरण केलेलं, गुच्छाने आलेली फुलं, म्हणजे कितीतरी प्रकारचं वर्गीकरण. तसं पानांचं वर्गीकरण करता येतं. असं क्लासिफिकेशन म्हणजे निरीक्षणानंतर तपासणीनंतर त्याचं वर्गीकरण करायला शिकवणं,
वर्गीकरणांच्या पाठोपाठ आपण तर्क आणि कल्पनाशक्ती आपल्या दोन्ही चालल्या पाहिजे. आपण काही काही वेळेला थोडंसं फॅन्टसी जायला लागतं. म्हणजे पक्षी उडू शकतो, तर विमानाचा शोध लागण्याच्या आधीचा जो प्रवास आहे तो असाच आहे. कुठेतरी कुणीतरी त्याला असं इमॅजिन केलंय, कल्पना केली आहे तशी, असं होईल का, तसं होईल का, असं असेल का, तसं असेल का, वगैरे वगैरे. तर ती कल्पनाशक्ती मुलाला करायला प्रवृत्त करायला आपल्याला काहीतरी एक्सरसाइज त्याला द्यायला पाहिजे. तशी कामं आपल्याला त्याला असाइन करायला पाहिजे. आणि ती आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपोआप मुलं ते करतात. आपल्यापेक्षा मुलं हुशार असतात. म्हणजे मी मगाशीच म्हटलं, मी मुलांना नाही शिकवलं, मुलांनी मला खूप शिकवलं. म्हणजे मी खूप अनुभव समृद्ध झालो. मी जे माझ्या शाळेमध्ये जे शिकलो होतो, मी त्या माझ्या शिक्षकांना किंवा त्या व्यवस्थेला नावं नाही ठेवत आहे, पण त्यावेळेचं जे माझं आकलन होतं, त्यावेळेचा जो माझा समज होता, त्यावेळेचं जे माझं बौद्धिक जी काय पातळी होती, त्याच्यापेक्षा ट्रिमेंडस मी ह्या मुलांच्या बरोबर काम करताना शिकलो. आणि मग पाची इंद्रिय, मग समजा एक उदाहरण म्हणून आम्ही वास ही गोष्ट हेच शिकवायचे. वास म्हणजे काय शिकवायचं, म्हणजे ओलाटाईल ज्याला आपण हे म्हणतो. तर कशा कशाची वास शिकवता येतील मुलांना. तुळशीच्या पानाचा वास शिकवता येईल, तुपाचा वास त्यांना ओळखता येईल, साखरेचा वास ओळखता येईल का, गुळाचा वास ओळखता येईल का, कणकेचा वास ओळखता येईल का, म्हणजे मैद्याचा. असे सगळ्या प्रकार 30-40 प्रकारचे वास मी वर्गात मुलांना असे देऊन त्याची परीक्षा पण घेतली. म्हणजे काय, त्यांचं नाक आपण सेन्सिटिव्ह केलं किंवा नाक वापरायला शिकवलं थोडक्यात. मग घाण वास, चांगले वास, सुगंधित वास त्यांना कळायला लागले आपोआप. मग फुलं, वेगवेगळी फुलं जर त्यांना दिली, हा वास कुठल्या फुलाचा आहे सांग, तुला किती फुलांचे वास येतील, असं जर विचारलं तर 2-3च्या पुढं आपलं जात नाही. आपल्याला आपण जर ते पुन्हा पुन्हा केलं, लवंगेचा वास आहे, हा दालचिनीचा वास आहे, हा मिरीचा वास आहे, हे आपल्याला निसर्गानं हे इंद्रिय जे दिलंय त्याचा वापर करायला शिकणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि तो वापर करणं आणि ते बरोबर ओळखता येणं हा शोध घेणं आहे एखाद्या गोष्टीचा. तर असं आपण मग कानाला आपण समजा डोळे बंद केले आणि वेगवेगळे आवाज ऐकवले तर 70-80 प्रकारचे आवाज मुलांनी ओळखलेत. आणि इतके म्हणजे अगदी कागदाचा बोळा केलेला आवाज सुद्धा मुलं अचूक ओळखतात. प्लास्टिकचा कागद आहे हा काय, तुम्ही रुमाल झटकला काय, किंवा तुम्ही चादर झटकली, किंवा खराट्याचा आवाज आहे, किती प्रकारचे आवाज, कारण आपण दिवसभर आवाजात असतो. मग असं कानाच्या वरती एक्सरसाइज केली. आम्ही त्यांना वेगवेगळे स्पर्शाचं ज्ञान दिलं. आणि मग ही 5 इंद्रिय आणि मग पंचेंद्रियांपासून पंचमहाभूतांपर्यंत, म्हणजे ज्याला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग आम्ही आकाश बघायला शिकवलं, आम्ही त्यांना बर्ड वॉचिंग शिकवलं, आम्ही त्यांना वनस्पती दाखवल्या, वेगवेगळ्या बागांमध्ये गेलो. आम्ही खूप प्रयोग जे केले ते आजही मी असं म्हणेन शाळा करत नाही आहेत. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकातले तर सगळेच प्रयोग काढून टाकलेत. मुलांना प्रयोग करायची संधी नाही आहे. पण किमान आईबाबांनी तरी किंवा एखाद्या छोट्या समूहाने छोटे 1-2-4 मित्र आणि मैत्रिणी अशी जर एकत्र आली तर अशा समूहानं सुद्धा हे करणं शक्य आहे. आजही आपल्याला आपलं स्वयंपाकघर ही उत्तम प्रयोगशाळा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये किती प्रकारच्या कृती करतो आम्ही हेच शिकवलं मुलांना फक्त. म्हणजे मुलांना म्हणजे चिरणे आणि कापण्यातला फरक काय आहे, म्हणजे चिरायचं आहे म्हणजे काय करायचं असा आहे आणि कापायचं म्हणजे असा आहे. तर ती धार कशी वापरतो त्याच्यावरती ते शब्द किंवा ती कृती किंवा ते विशेष हे लागलेलं क्रियापद तयार झालेलं आहे. हे क्रियापद म्हणून पण एकदा त्याच्याकडे बघायचं, भाषेच्या आणि नेमकेपणा म्हणून पण बघायचं. सगळ्याला भाजी चिरायची का भाजी कापायची, चिरायची, तर किंवा बटाटा उकडायचा का बटाटा शिजवायचा, उकडायचा. मग उकडणं आणि शिजवणं ह्यात प्रक्रियेत काय फरक आहे की नाही, हे मुलांना आम्ही मुलांना घरात आईबाबांची मदत घेतली आहे. आमच्याकडे एक अट होती की आईबाबांनी मुलांच्या बरोबर काम करायचंच कंपल्सरी. आमच्याकडे कुतूल कोपरा म्हणून होता, त्याच्यातही आम्ही मुलांना मुलांनी वेगळं काय केलं तो त्या कुतूल कोपऱ्यामध्ये मुलं आणून मांडायची, कौतुकानं मांडायची. आम्ही पण शिक्षकांना पण होतं थोडंसं की दर आठवड्यातून एकदा मला कुतूल कोपऱ्यात मुलांसाठी काहीतरी मांडायला लागायचं. त्याच्यात मुलं शिकत होती, बाहेर जाऊन मुलं शिकत होती. स्वयंपाकघरामध्ये कितीतरी प्रयोग मुलांनी केले आईबरोबरचे प्रयोग. म्हणजे उदाहरणार्थ असं की दही लावायचं आहे, आम्ही असं सांगितलं होतं की आजी बरोबर दही लावा. तर काही ठिकाणी आजी नव्हती तर त्यांनी म्हणजे इतर ठिकाणी जाऊन हे केलं ती गोष्ट. पण दही लावणं म्हणजे काय, हा एक प्रवास आहे.
मग दुधाचं दही होणं, त्याच्यावर साय येणं, मग त्याच्यापासून आपण लोणी काढणं, त्याचं तूप बनवणं, म्हणजे हा दुग्धजन्य पदार्थांचा प्रवास जो आहे तो हा मुलं शिकणार कधी. अनेक मुलांना आजही मैदा, रवा आणि कणिक कशापासून बनते माहीत नाहीये, पण आम्ही हे प्रत्यक्षात लोकांना, मुलांना दाखवलं आणि ह्याच्यातून आम्ही चांगले पदार्थ पण खाल्ले. म्हणजे मुलांना आम्ही मोड आणायला लावले. म्हणजे घरी आईबरोबर धान्य निवडा, मोड आणा, आलेले मोड निवडा आणि येताना घेऊन या. सगळ्यांचे मोड एकत्र करून त्याच्यावरती कांदा, मीठ किंवा कोथिंबीर असं टाकून त्याचा काय म्हणलो खाऊ पण केला. तर अशा ज्या गोष्टी होत्या म्हणजे ह्याच्यामध्ये एक आनंददायी प्रवास होता आणि ह्याच्यामधून काही शिकत होतो. ही जी गोष्ट आहे मुलांना परीक्षेच्या चौकटीत किंवा प्रश्नांच्या उत्तरामध्ये विज्ञान बांधून ठेवून चालणार नाही. आपल्याला विज्ञान दिनाच्या निमित्ताने नक्की आपण असं म्हणणार की नाही, तुम्ही विज्ञान शिकतं व्हा. पहिली गोष्ट, आता एआयच्या याच्यावरती जगात तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर उत्तर म्हणजे विज्ञान नव्हे. विज्ञान शिकायचं असेल तर आपल्याला अनुभव घ्यावेच लागतील, अनुभव द्यावे लागतील, कृती करावी लागेल. मगाशी जे आपण टप्पे बोलत होतो, निरीक्षण करणं, तपासणी करणं, वर्गीकरण करायला शिकणं, तर्क करायला शिकणं, कारण मीमांसा करायला शिकणं, त्यानंतर प्रयोग करणं. प्रयोग एकदा करून चालत नाही, प्रयोग परत 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 करून एक काहीतरी त्याच्यावरचं उत्तर येतं आपल्याला, त्याला आपण सिद्धांत म्हणतो. आणि विज्ञान काय म्हणतं की एवढ्या सगळ्या टप्प्यातून गेलेला एक तयार झालेला सिद्धांत असतो, तो सिद्धांत म्हणजे विज्ञान. बरोबर. पण परत एक पुढे वाक्य अजून की कालचं विज्ञान आजच्या दृष्टीने अंधश्रद्धा ठरेल. कधी कधी कालच्या संशोधनामध्ये अपुरेपणा आहे. आज आम्ही अरे काय वेळेपणा येतो, ती अंधश्रद्धा होती, आता तसं होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी पोटॅशियम परमॅंगनेटनी आपल्याकडे पूर्वी दात स्वच्छ करायला किंवा दाताची ट्रीटमेंट करताना किंवा जखम धुताना पोटॅशियम परमॅंगनेट वापरायचे. आता पोटॅशियम परमॅंगनेटवरती बॅन आहे. म्हणजे त्या काळात पोटॅशियम परमॅंगनेट वापरणं हे विज्ञान होतं आणि आज ते अंधश्रद्धा आहे, वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. तर असा प्रवास सतत सुरू राहणार आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मूलभूत विज्ञान जे आहे, बेसिक सायन्स जे आहे ते बदलणार नाही. आणि ते बेसिक सायन्स आपल्याला त्या बेसिक सायन्सच्या सोबत असलेली जिज्ञासा, त्याच्यातलं कुतूहल टिकवणं, हे आजचं खरं म्हणजे माझ्या दृष्टीने विज्ञान दिनाच्या निमित्ताने हा एक्झरसाईज परत एकदा समाजामध्ये, लोकांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये जर आपण पुन्हा एकदा करू शकलो तर मग मोबाईलमध्ये अडकलेली, टीव्हीत अडकलेली किंवा ग्राउंडवरती न जाणारी मुलं पुन्हा एकदा ह्याच्यातली गमती जमती. म्हणजे मी अगदी खूप छोटे छोटे प्रयोग की एक स्ट्रॉ आहे आपल्याकडे सुद्धा, तर स्टॉल आपण असं चपट केलं एका बाजूला, करून बघावं आणि कट केलं, त्याला एक असं सापाच्या तोंड कसं असेल ना तसं जिभेच केलं, तोंडात घातलं आणि फुंकलं तर वाजतं. पण ते वाजणारे जे आहे ते आपण कट करत आलो, त्याचं अंतर त्या स्ट्रॉचं कमी 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 करत आलो, तर त्याचं सा रे ग म प ध नि साला जशी एक आवाजांची आहे तशी येते. पाणी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवलं तर आवाज बदलतो. तर असे कितीतरी प्रयोग आपल्याला करून बघता येतात. गुळ वितळतो, मुलांना करून बघायचं आहे काय. मग काय काय वितळतं, घरातले असे कोणती पदार्थ आहेत जे वितळतात, त्यांनी करून बघायला पाहिजे. कॉटन म्हणजे काय आणि सिंथेटिक म्हणजे काय माहित नाही. सिंथेटिक कशापासून बनतं, कॉटन कशापासून बनतं. मग कापसाचं झाड, आम्ही कापसाच्या बिया पेरल्या, कापसाचं झाड उगवलं, कापसाचं झाडानंतर त्याला फूल आलं, मग त्या फुलापासून फळ धरलं, मग तो फळाचा गर म्हणजेच कापूस आहे तो ड्राय झाल्यावर. मग त्याचे धागे, मग त्याचं सूतकताई केली, त्या सूतकताईनंतर कापड कसं विणतात दाखवलं आणि मग सुती कापड वरती चर्चा केली. हा गांधी जयंतीच्या निमित्त त्याला एक म्हणजे ते जोडलं होतं एकमेकाला, पण हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास दाखवला. दुसरं सिंथेटिक धागा म्हणजे टेरिकॉट वगैरे, ते कसं तर ते कुठून येतं, ते प्लास्टिक आहे, ते फक्त सिंथेटिक धागा आहे. मग ओळखायचं कसा. मग हा पण जाळून बघितला, हा पण जाळून बघितला, ह्याची राख झाली आणि ह्याची गुठळी झाली. सिंथेटिक कापडाची गुठळी होणार आणि ह्याची राख पडणार. हे विज्ञान आहे. आणि असे प्रयोग, किंवा मी आणखीन तुला उदाहरण सांगेन की अंडी, अळी, कोश आणि पाखरू ह्या कीटकाच्या अवस्था आहेत. आम्ही कीटक शिकवत होतो. मग आता सगळ्या कीटकांचा बद्दल सेमच आहे, म्हणजे त्यांची लाईफ सायकल जी आहे ती सेमच आहे.
आम्ही काय केलं की ठिकठिकाणच्या आळ्या गोळ्या केल्या. तुला सुद्धा झाडावरती जर एखादी आळी दिसली आणि ती जर भाजीत जरी दिसली तर ती जर समजा आपण आळी गोळा करून आणली आणि तिला एका बरणीच्या आत ठेवली आणि तिला त्या ज्या झाडावरती ती खाताना सापडली होती तेच खायला घातलं तर ती खाते 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 2 दिवस, काही 21 दिवस पण मोठ्या होतात आळ्या. सगळ्या पोरांनी आपल्या घरात आळ्या पाळल्या होत्या. हा. आणि मग त्या आळ्या ज्या पाळल्या त्यानंतर एका टप्प्यावरती कोशात जातात. त्या कोशात गेल्या. कोशात गेल्यानंतर रोज सकाळी आपण काय करायचं आहे, जोपर्यंत आळी होती तोपर्यंत तिची विष्ठा पडायची, ती विष्ठा काढून टाकायची, कागद बदलायचा, हे काम रोज करायचं. ज्या वेळेला कोशात गेली त्यावेळेला विष्ठा पडण्याचं बंद झालं, हालचाल करायची नाही. मग रोज बघायचं फक्त. आणि ह्यांना क्युरिओसिटी, ते काय होते कारण आपल्या आळीचं काय होतं, जसं बी पेरल्यानंतर ते उगवते कधी हिची एक खूप अशी घाई असते, तसं त्या आळीबद्दल पण असायचं. मग त्या कोशाचा ज्या दिवशी रंग बदलला त्या दिवशी लक्षात आलं की आज काहीतरी गडबड आहे. मग सकाळ, आणि जनरली हे सकाळी घडतं, तर त्याच्यातून फुलपाखरू बाहेर पडलं. फुलपाखराचा जन्म मुलांना बघायला मिळाला. माझं म्हणणं, हे विज्ञान निसर्गातलं विज्ञान आहे, निसर्ग विज्ञान आहे, हे निसर्ग विज्ञान मुलांना समजलं पाहिजे, हे त्यांनी अनुभवलं पाहिजे. मग फुलपाखरू जन्माला आलं, काही जणांच्याकडे जन्माला नाही आलं, काही जणांचं संध्याकाळी जन्माला आलं. त्यावेळेला तो पतंग होता. मग पतंग आणि फुलपाखरू त्यांच्या रचनेतला फरक काय आहे? मग फुलपाखरू जे आहे ते त्याचे शोल्डर्स म्हणजे डोक्याच्या वर त्याचे पंख आहेत आणि पतंग जो आहे तो रात्री आहे, निशाचर आहे, खाली आहेत त्याचे ड्रॉपिंग आहेत. अनेक पतंग आपल्याला घरात संध्याकाळी बघायला मिळतात, फुलपाखरं मात्र बाहेर बघायला मिळतात. तर हा फरक मुलांनी अनुभवला. मुलं फुलपाखरामध्ये रमली, मुलं अनेक प्रकारची झाडं मुलांनी घेतली, अनेक बिया मुलांनी अनुभवल्या. आणि आम्ही खूप ठिकाणी फिरलो पण. या सगळा जो हे आहे हा सगळा विज्ञानाचा हे आहे. आणि त्यांना या गोष्टीतून विज्ञान हे फक्त आणि फक्त सत्यावरतीच आधारित आहे. प्रूफ आहे विज्ञानाला, पुरावा आहे. विज्ञानात काल्पनिक काही चालत नाही किंवा सांगोवांगीच्या गोष्टी काही नाही आहेत, थापा मारायच्या नाही आहेत. हे कळता कळता सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय ह्याचं विभागणी करता करता काय, तसंच त्याच्या पुढे जाऊन श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय. तर यालाच घेऊन एक प्रश्न विचारणारच होते मी, की अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये आपण बघतो की बराच अंतर खूप पुसटचं आहे आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान यांचा कायमच एक झगडा राहिलाय. तर मग याच्यामध्ये मुलांना कसं समजून सांगायचं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय आणि विज्ञान कसं काम करतं याच्यासाठी? जी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं ज्या माणसाचा प्रवास सुरू होईल त्याला अंधश्रद्धा भेटणारच नाही. सिंपल आहे. कारण तो काय म्हणणार आहे, मला दाखव, पुरावा दाखव. मग तुला येते ना तसं करायला, मी करू, मला येते काय बघणार काय, किंवा तू कसं केलंस ते मी शोधणार. तू काहीतरी सांगितलं समजा फॉर एक्झाम्पल, आणि असे प्रयोग आम्ही अनेक केले की अंगात आलेले व्यक्ती पेटलेला कापूर खाते काय. मग आम्ही पण हे करून बघितलं, पेटलेला कापूर खाल्ला. पोरांनी प्रश्न काय विचारला, काय एक कॉईन नाणं जर तापून लाल भडक करून जर तुमच्या हातावर दिलं तर खाल का? संपलं ना. म्हणजे अंधश्रद्धा कशाला म्हणायचं आहे? हे श्रद्धेचा वापर करून लोकांना फसवण्याचा जो प्रकार आहे, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे मग त्याची चिकित्सा करायला लोकांना शिकवलं. आम्ही लहानपणापासून त्या मुलांना जर आकाश बघायला शिकवलं असेल, त्यांना ग्रहण बघायला शिकवलं असेल, ग्रहणामध्ये आम्ही सगळ्यांनीच बसून डबा खाल्ला असेल, तर अंधश्रद्धा राहण्याची शक्यता नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंधश्रद्धांचं निर्मूलन करायचं असेल तर त्याचं जालिम उपाय काय आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन. ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत ते लोक अंधश्रद्धा पाळत नाहीत. मग अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. खूप म्हणजे भूतासारखी कल्पना आहे, अंगात येण्यासारखी कल्पना आहे, ज्योतिष पत्रिका वगैरे. आम्ही मुलांना ग्रहण जसं दाखवलं तसं आकाश पण दाखवलं, चंद्रकला पण दाखवलं. मग आम्ही जर समजा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत रोज चंद्राचं निरीक्षण करा संध्याकाळी, आणि त्याची आकृती काढा आणि आणा म्हणून सांगितलं असेल, तर मुलांनी प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पौर्णिमेपर्यंत गेली. पौर्णिमेपर्यंत परत अमावस्येपर्यंत प्रवास मुलांनी बघितला. मग चंद्राला कला कशा पडतात ते शिकलेत. ते आम्ही वर्गात चेंडूवरती लाईट टाकून पण करून दाखवलंय, प्रत्यक्षात पण अनुभवलंय. आता हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र ह्या तिघांमधला फिनॉमिना आहे. हा रुटीन प्रॅक्टिस आहे ह्यांची, ही बदलणार नाही.
हे ज्या वेळेला मुलांना कळतं त्यावेळेला संकष्टीचा त्यांचा संबंध संपतो ना. हम्म. साधी गोष्ट आहे. संकष्टी दिवशी दर संकष्टीला तेच होणार आहे, हम्म. दर ग्रहणाला तसंच होणार आहे. का होतं हे ज्या वेळेला कळलं म्हणजे त्याच्या रूट कॉज कळलं, त्याची कारण मीमांसा मगाशी जो शब्द वापरला मी, मग इथं सुद्धा काय आहे, निरीक्षण केलंय मी चंद्राचं, बरोबर. त्यानंतर काय तपासलं, तसं करून बघितलंय हम्म. आम्ही, जरा विचार करून बघितलाय, लॉजिक लावलंय त्याला, तर्क तर्क, आणि मग त्याची कारण मीमांसा शोधली. मुलं प्रश्न विचारायची आम्हाला की अंधश्रद्धा तुम्ही असं कसं काय म्हणताय, असं. म्हणजे मुलांना जर खोडसाळपणे आपण उलटा प्रश्न, जर अंधश्रद्धेची एखादी गोष्ट सांगितली, हॅ असं कधी होणारच नाही, इतक्या ताकदीनं मुलं सांगताना मी बघितले. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, ह्या डोक्यातल्या अनेक अंधश्रद्धा ज्या आहेत त्या अंधश्रद्धा जर काढून टाकायच्या असतील तर सगळ्यात चांगली गोष्ट काय, तर मुलाला, प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करायला शिकवायचा. तुला एक आणखीन उदाहरण सांगेन, वेगळं उदाहरण आहे. पण एका मुलाचा दात पडला वर्गात, त्यानं दाखवलं वर्गात दात पडला, चर्चा दात पडल्याची. मग आम्ही तो बांधून ठेवला. मग सगळ्यांना क्युरिओसिटी, बघू काय. मग ते दाताला सगळ्यांनी हात लावून बघितला होता. मी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पेप्सी कोलाची बाटली घेऊन गेलो आणि त्या पेप्सी कोलाच्या बाटलीत तो दात टाकला. हे काय आहे, पेप्सी कोला, ह्याच्यात मी दात टाकला, आपण टोपण बंद करून ठेवून देऊया, आपण पुढच्या सोमवारी बघूया. पुढच्या सोमवारी गेलो, पोर वाटच बघत होती की ते काढा. मग काढलं, ते सगळं प्लेटमध्ये काढलं, तो दात, तर दात रबरासारखा विलबिलीत मऊ झाला होता. काय दृष्टिकोन आहे याच्यातला, पेप्सी कोला प्यायचा का नाही प्यायचा हे तुम्ही ठरवा, त्यानं दात खराब होतात. सांगायला लागलं का, मुलांनी पेप्सी कोला सोडला. आता पेप्सी कोला हे उत्तम पेय आहे, ही एका प्रकारची अंधश्रद्धाच आहे माझ्या दृष्टीने. केवळ अंधश्रद्धा केवळ धार्मिक नाहीयेत, बरं. अंधश्रद्धा ह्या वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेत, किंवा ज्याला सुडो सायन्स म्हणता येईल, अशा सुद्धा खूप गोष्टी आहेत. आपल्याला त्याच्यामधली जी रेषा आहे किंवा त्यातला जो हे आहे तो नेमकेपणानं त्यांना क्लिअर करायला पाहिजे आणि वेगळा करता आला पाहिजे, आणि तो करता येतो. आणि मग खूप प्रयोग असे करता येतात. आम्ही काही बाबा लोक अंगठी, घड्याळ, चेन, मंगळसूत्र काढून देतात. ते कसं काढून देतात, त्याच्यात ते हातचलाकी काय आहे, तंत्रपणा. जिभेमध्ये सळी खूप असणारी माणसं आहेत, पोटात तलवार खूप घेणारी माणसं आहेत, पेटलेला कापूर खाणारी माणसं आहेत, विस्तवून चालणारी माणसं आहेत. असे जे जे अंधश्रद्धेचे प्रयोग जे समाजामध्ये चाललेले असतात अनेकदा, ते प्रयोगच करून दाखवले. आता ते प्रयोग केल्यानंतर समजा जर कोणीतरी बुवा बाई जर त्यांना त्यांच्या श्रद्धेचा किंवा त्यांच्या पालकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन जर दाखवायला लागलं, ती खोळ्यात काढतात मुलं. हे आमची सर करत होती, किंवा हे आमचे उदयदादा करत होते, काय हे आमच्या उदयदादा नेते की, किंवा जरी त्यांना त्या दिवशी जरी ते म्हणजे उदयदादांच्याकडे नाही बघितलेलं तरी सुद्धा ते ठामपणे हे आमचे उदयदादा ह्याच्यापेक्षा भारी करतील, किंवा म्हणजे हे शोधून काढतील. हा विश्वास जो आहे ना, हा विश्वास सातत्याने त्यांच्यावरती केलेल्या संस्कारांचा आलेला परिणाम आहे. आणि हा कॉन्फिडन्स त्या मुलांना जर दिला आपण की नाही आहे, हे सायन्स आहे, आणि सायन्स आपण परत परत सांगतोय, पाणी पाणीच आहे, ही हवा हवाच आहे, हवा दिसत नाही आहे. मग न दिसणाऱ्या गोष्टीचे परिणाम आपण त्यांना शिकवलेत, दाखवलेत. आम्ही अनेक प्रकारची भिरभिर केली आहेत, आम्ही आवाजाची अनेक खेळणी आम्ही केली, आम्ही हवेवरची म्हणजे अगदी आम्ही शाळेत पतंग पण उडवायची स्पर्धा केली, आम्ही रात्री पण शाळा भरवली, आम्ही स्मशानभूमीची सहल पण केली, गुराळावरती पण आम्ही गेलो, आम्ही गड किल्ले बघायला पण गेलो, आम्ही जंगलात पण गेलो, आम्ही काजवे बघायला पण गेलो. म्हणजे असं काय, किंवा शेळीला पिल्लू होत होतं, तर आम्ही अख्खी शाळा शेळीला पिल्लू जन्माला कसं येते बघत होती. जी मुलं अनेकदा, बहुतेक सगळी मुलं, अगदी आपण पण आपल्या आई बाबांना काय प्रश्न विचारतो, तर मी पोटातनं आलो कसा, काय मग काय वाटेल, पोटातनं तोंडातनं लावून सांगतात माणसं, किंवा असे सगळं चाललेलं असतं. पण आम्ही एवढं धाडस केलं की दाखवलं मुलांना, कारण ती नैसर्गिक घटना होती. आपली इथली शहरांमधली नाही, पण ग्रामीण भागातल्या सगळ्या पोरांनी म्हैस कशी वेते, कुत्रं कसं वेतं आणि शेळी कशी वेते हे बघितलेलं आहे. त्यात हरकत काय, कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं आणि ते कसं उभवते हे सुद्धा बघितलं. आता हे सगळं जर निसर्गातलं किंवा परिसरातलं आपल्या आजूबाजूचं वेगवेगळे गोष्टीचा अनुभव आहे, आणि हे निसर्ग विज्ञान आहे. जेव्हा त्यानं निसर्ग विज्ञान समजेल, त्याला त्याची क्युरिओसिटी
वाढेल कदाचित. तेच विचारायचं होतं. तुम्ही मला म्हटलात की यांच्यासोबत मी यांना नाही शिकवलं, मी स्वतःच शिकलो खूप शिकलो. आणि हेच ह्यांना नैसर्गिक कुतूहल असतं. तर असे मला- काही प्रश्न की ते तुम्हाला सुद्धा कोड्यात खूप आहेत. पडले असेल. खूप म्हणजे मला विचारलेल्या प्रश्नातले काही प्रश्न आठवतात, अगदी मुलांची नावं पण मला आठवतात. की पाणी खाली आहे, नारळाचं झाड कापलं तर त्याच्यात काही पाईप बीप नाहीये, मग वरती 200 जवळपास नारळ आहेत, काय नारळात पाणी कोणी भरलं, हम्म. हा प्रश्न आहे मुलांचा. मधमाशांना फुलं फुललेली कशी कळतात, मुंगीला साखर सांडलेली कशी कळते. तर हे जे आहे ना, हे त्यांचे किंवा भुईमुगाला फुलं वर लागतात, भुईमुगाच्या रोपाला, आणि शेंगा खाली कशा गेला. का आम्ही शिकवलं होतं ना की भुईमुगाला जिथं फुल लागतं तिथंच फळ धरतं, मग भुईमुगाचं असं कसं काय मग शेंग खाली कसं काय. मला ह्या सगळ्या असे किंवा मला आणखीन हे, मी सजीव शिकवल्यानंतर एका मुलीनं मला सांगितलं सजीव मरतो, म्हणजे सजीवाचं तिने 5वं लक्षण मला सांगितलं. प्रत्येक सजीव मरतो, ते पुस्तकात नव्हतं. काय मग मरणे ही जी गोष्ट आहे ही आम्हाला पुन्हा एक्सप्लेन करायची पाहिजे. काय काय मरतो, डास पण मरतो, पक्षी मरतो, हे मरतो, मग माणूस पण मरतो. म्हणजे माणूस पण मरतो, मग मेल्यानंतर काय करतात. किती प्रश्न. म्हणजे जर एखाद्या झुरळ मेलं तर मुंग्या घेऊन जातात, माणूस मेलं माणसं घेऊन जातात. काय इतके गमतीशीर वाटणारे. किंवा मी तुला आणखीन एक हे सांगेन की एक मुलगी माझ्याकडे, तिचं नाव सिद्धी, तर ती आली एक दिवशी आणि मी सजीव शिकून झालं होतं, सजीव निर्जीव शिकून झालं होतं. तिनं 2 मुठी अशा मागे धरून आली होती आणि तिनं असं एक मुठीतले मटकी माझ्यासमोर ठेवली, सांगा सजीव का निर्जीव. आणि मुलं हे बिंदास विचारायची, तर सांगा सजीव का निर्जीव म्हटल्यानंतर मी कन्फ्यूज झालो थोडासा, काय सांगायचं. निर्जीव. काय तिनं दुसऱ्या हातात मोड ठेवली, हे सांगा काय. म्हटलं सजीव. मग मटकी सजीव का निर्जीव. काय मला त्या दिवशी उत्तर नव्हतं. मी 3-4 दिवसांनी त्याचं ते उत्तर शोधलं की ही सुप्तावस्था आहे. म्हणजे सुप्त अवस्था ही टर्म मला समजली, त्याच्यानंतर मी त्यांना एक्सप्लेन केली. कारण ती माझ्या क्रमिक पुस्तकामध्ये मी शिकलो त्या अभ्यासक्रमात नव्हती, त्यांच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण त्या मुलींच्या प्रश्नामुळं ती गोष्ट कळली होती. तर हे जे आहे ना त्यांचं, मुलं शाळेत यायच्या आधी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक माणसामध्ये असतो, फक्त तो कुठेतरी मिसिंग असतो, किंवा त्याला आपण स्ट्रीमलाईन करत नाही, किंवा आपण त्याला संधी देत नाही. बहुतेक वेळेला काय प्रश्न विचारू नकोस, काय फालतू प्रश्न, आगाऊ आहे, अशा भाषेमध्ये त्यांना ट्रीट केलं जातं आणि त्यांच्या उत्तरांना एंटरटेन केलं जातं. माझं म्हणणं, कमसे कम आपल्याला उत्तर नाही देता आलं तर, विज्ञान नाही सांगता आलं तर, कमसे कम त्याचा प्रश्न तरी आपण ऐका, तो तरी त्याला एक्सप्रेस करू दे आणि त्याचं त्याला शोधायला संधी द्या. आता शोधणं खूप सोपं आहे तसं करतं, पण आम्हाला मजा आली की खूप प्रश्नांची उत्तरं माहीत नव्हती, ती शोधावी लागली आम्हाला आणि ती करून दाखवणे, ती प्रयोगात रूपात. म्हणजे मी पुढच्या टप्प्यांवरती ज्यावेळेला गेलो त्यावेळेला 22 सप्तम पाय म्हणजे काय, तर पाय म्हणजे 22 सप्तमांश. 22 सप्तमांश म्हणजे काय, 3.14. म्हणजे आलं कुठून, पायची व्हॅल्यू आली कुठून ते सांगा. हीच मुलं जेव्हा मोठी झाली त्यावेळेला ह्या मुलांनी या पद्धतीनं अक्षरशः काय म्हणू पिडलं काय, आणि ते शोधावं लागलं. आणि मग त्यांना पायची व्हॅल्यू आली कशी हे मला प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवावं लागलं. तसं a+b ब्रॅकेट स्क्वेअर काय आपण सोडवताना काय करणार, a² प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे काय. आता म्हणजे काय हे सांगावं लागलं. किंवा त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180. मग काटकोन त्रिकोण जर असेल तर काय होतं, एक कोण 90 आहे, दुसरा 45 आहे, 45 आहे. आम्ही एक त्रिकोण केला, तो कापला आणि ती तिन्ही टोकं ज्यावेळेला मध्ये आणली, म्हणजे 90चं पण कोण टोक इकडं आणलं, 45चं पण आणलं, इकडे 45चं पण आणलं, त्यावेळेला 180 बेरीज झाली. तर त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. काय काय करून आम्हाला शिकवावं लागलं. मला आपण पृथ्वीवर राहतो. हा, मग पृथ्वीवर म्हणजे आपण असं कुठेतरी आहे, इकडे समुद्र, डोंगर वगैरे वगैरे, आणि वरती हे जे आहे ते असं डोम आहे, म्हणजे ते पृथ्वीचं छत आहे. असा काय संकल्पना आहे
का पृथ्वी वर म्हणजे वर आणि मग खाली म्हणजे उलट पण, अशी चित्रच नाही आहेत पुस्तकात. प्रत्यक्षात तसं आहे. मग मला क्लेचं पृथ्वीचं मॉडेल बनवावं लागलं. त्याच्यावरच्या बाजूला समुद्र जमीन दाखवावी लागली 29% 71%, बोट झाड वगैरे वगैरे ठेवावं लागलं. आणि मग आम्हाला पृथ्वी शिकवायला लागली. मग पृथ्वीच्या पोटात काय आहे, सफरचंदाला जसं आपण एक 1/4 कापू तसा सफरचंद कापल्यासाठी पृथ्वीचा सेक्शन कापायला त्याचं मॉडेल मी तयार केलं. खूप मॉडेल्स तयार केली, क्ले मॉडेल्स तयार केली, वेगवेगळी कागदाची मॉडेल्स तयार केली, वेगवेगळ्या वस्तूंच्या पासून केली, वेगवेगळे प्रयोग केले. प्रचंड म्हणजे टाकाऊ वस्तूतूनच तसं साहित्य, म्हणजे बाजारातनं काही विकत आणलं नाही, पण खूप प्रयोगांचं साहित्य निर्माण करावं लागलं प्रत्येक संकल्पनेसाठी. आणि आय थिंक हजारो एक संकल्पना छोट्या छोट्या अगदी छोट्या ह्या प्रयोगातून शिकवता आल्या, शिकाव्या लागल्या. मग त्या गणितातल्या होत्या, भूगोलातल्या होत्या, विज्ञानातल्या होत्या. मग त्यातल्या आणखीन उपांग म्हणून पर्यावरण असेल किंवा त्याच्यातली हिस्ट्री. कदाचित आम्ही अनेकदा हे सगळे विषय एकत्र पण करत होतो, विशेषतः सहलीला किंवा प्रकल्प पद्धतीने शिकताना हे सगळे आम्ही एकत्र पण केले. आणि मग याच्यामधून विज्ञानाची एका अर्थाने गोडी लागणं, विज्ञानाची भीती मोडणं. विज्ञान हे फक्त परीक्षेच्या किंवा उत्तरांच्या चौकटीत बांधून न ठेवता, नाही तर फक्त उत्तर पाठ करायचं आणि उत्तर लिहिलं की आपलं विषय संपला, असं न करता विज्ञान समजून घेणं, ह्या गोष्टी केल्या. लोहचुंबकाबरोबर आम्ही बरेच प्रयोग केले, भिंगांबरोबर खूप प्रयोग केले, कागद आणि याच्यावरती खूप काम केलं, परिसरात फिरून खूप केलं, अनेक सहली वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या. ह्याच्यातून ती मुलं आणि मी किंवा माझ्याबरोबरचे जे काही सहकारी होते हे सगळे प्रगल्भ झाले. आणि आमच्यामध्ये आम्ही विज्ञान दृष्टिकोन पोचवायला आजही ती मुलं मला जेव्हा भेटतात, आता ती मोठी आहेत, नंतर ती सांगतात की तुम्ही त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे मला आठवत नाही पण त्यांना आठवत असतं. आणि ते छान आहे. म्हणजे मी शाळेत आता मी वृत्ती असं जे मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा असा विचार करायला शिकवलं त्यांचा, आणि त्याची स्किल पण डेव्हलप केली, कौशल्य पण विकास केली. तर वृत्तीमध्ये वर्तनाचा मुद्दा आहे. तर मी नखं दर सोमवारी रविवारी कापायचो आणि मग मी असा हात पुढं करून उभा राहायचो शाळेत. तर मुलं पण हात दाखवायचे, ज्यानं कापलेलं नसेल ते असं करून उभा राहायचे. तर मग नेलकटर ठेवला होता, काही वेळेला पालकांना बोलवून आम्ही नखं कापायला लावली, पण नखं कापायची असतात. आम्ही मायक्रोस्कोप पण शाळेमध्ये वापरला 1ली ते 4थीला. म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपण बोटातल्या नखातली घाण आपण मायक्रोस्कोप पण खाली बघून झाली आहे. आणि मग त्यांना कळलं की नाही, हे हात धुतल्याशिवाय आपण जेवायचं नाही आहे, आपण सांडायचं नाही आहे, आपण सगळा डबा संपवायचा आहे. असे अनेक वर्तन बदल सुद्धा जे आहेत छोटे छोटे, पाणी जपून वापरायचं आहे, पाणी वाया घालवायचं नाही आहे, हे सगळं परत विज्ञानाशीच जोडलेलं आहे. म्हणजे वर्तनातले बदल हे सुद्धा विज्ञानाशीच जोडलेले आहेत. तर ते सुद्धा सवयी ज्याला म्हणता येईल. आणि एकूण मग पुन्हा त्याच्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, मग कचऱ्यासारखा प्रश्न असेल, प्लास्टिक वापरण्याचा मुद्दा असेल, हे वर्तनाशी जोडलेले आहे. तर तो सुद्धा प्रवास यातूनच झाला. आणि तो केवळ त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ही जी एक ब्रॉडर फ्रेम आहे, ती फ्रेम असल्यामुळे झाला. हे विज्ञान दिन साजरा करताना म्हणजे मी तरी असं म्हणेन की की पुन्हा पुन्हा हे रुजवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितलेल्या काही प्रश्नांपैकी प्रेक्षकांनाही प्रश्न कधीच पडले नव्हते आणि ते पण या गोष्टींचा शोध घेतील अशी मला आशा आहे. आणि विज्ञान दिवसाच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात, तुम्ही वेळ दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. आजची मुलाखत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करावा या अनुषंगाने होती. सरांनी सजीव असण्याचं एक वेगळं लक्षण सांगितलं, तो म्हणजे मृत्यू. तसंच इतर प्राण्यांपेक्षा माणूस हा वेगळा आहे. याचं कारण काय, तर माणूस विचार करतो, कारण त्याच्यामध्ये नैसर्गिकता असतं ते कुतूहल. आणि हे कुतूहल जागा करण्याची व्यवस्था ही शाळांमध्येच असायला हवी. त्यासाठी शिक्षक सजग असायला हवेत आणि पालकांचाही यात सहभाग असायला हवा. तुमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण झाला किंवा तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.